अगर महाराष्ट्र में मजलिस आ जाएगी तो अबू आसिम ऐवान असेंबली में तमाचा या थप्पड़ नहीं आएगा, बल्कि महाराष्ट्र की असेंबली में अगर अकबरों ऐसी होगा तो उनको मारेगा और उर्दू में हड़प लेगा। एक मुसलमान हलफ लेने जाता है तो माइक खींच लेते हैं। अरे आंध्रा में आओ ना, बड़े ठाकरे हैं, कहां के ठाकरे फाकरे, आओ, मैं तुम्हारे पास आया हूं, हिम्मत है तो तुम मेरे पास आओ, बताता हूं। अगर मजलिस होगी ना, अगर मजलिस ऐवान असेंबली में होती महाराष्ट्र की, तो किसी मां के जने में हिम्मत नहीं है मुसलमान के खिलाफ आवाज उठाने की। हरामजादे दोन भाऊ आहेतच, ते ओवेसी, साली ही खुर्ची सगळी इथेच येणार, वाटेल ते तोंडाला येतील ते बडबड बसतात ही माणसं, त्यांच्यावरती काही नाही। आणि मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राची मराठी माणसाची बाजू मांडली, माझ्यावर 92 केसेस टाकता आणि ह्यांच्यावर एक पण केस टाकत नाही तुम्ही। हे सगळं सरकारी आशीर्वादाने, होय मी जबाबदारीने बोलतोय, सरकारी आशीर्वादाने सगळ्या यांच्या गोष्टी सुरू आहेत की तुम्ही हे सगळे बोला, तुम्ही माती भडकवा, ज्याच्यात हिंदूंची माती भडकतील, मतदान आम्हाला। वेड्या वाकड्या गोष्टी मी महाराष्ट्रात नाही सहन करणार। मागच्या वेळेला एक मोर्चा काढला होता त्या ओवेसीच्या लोकांनी, ज्यावेळेला आझाद मैदानावरती, त्याला मोर्चाने उत्तर आपण दिलंय। बाकीचे लोक सगळे शेपट्या घालून बसले होते त्यावेळेला। कोण पुढे नव्हते आले आणि आपण मोर्चा जाहीर केल्यावरती मग तिकडे जा, मग त्या काहीतरी स्मारकाला बघा, डागडुजी करा, काही लागलं तर नाही ना, तेव्हा कोणाची हिंमत नाही झाली। पण या ओवेसी आणि या सगळ्या बंधूंना आणि या बाकीच्या लोकांना मी सांगून ठेवतोय, आत्ता सांगतोय, आपल्या समोर सांगतोय, सर्वांच्या साक्षीने सांगतोय, वेड वाकडं जर महाराष्ट्रात काही घडवण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेची गाठ आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सगळे। रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढेन। त्या घोषणा त्याच्या वेळेला द्यायच्या असतात, रोज कोण देतं का? मग ह्याने एक गोष्ट बोलायची आणि मग ह्याने एक फायनान्स केलेली 2 पार्टी जन्माला आलेलीच आहेत, ती ओवेसी, भडवे। सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, हे महाराष्ट्रात फिरवतो। यांनीच फायनान्स केलेल्या संस्था हेच पैसे पुरवतात, यांनी काहीतरी उभं करायचं, मग यांनी काहीतरी बोलायचं, मग लगेच आमचा हिंदू बिथरतो लगेच।